तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम. मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधानमध्ये. तर मला कळतच नव्हतं की या व्लॉगची सुरुवात कुठून करावी नेमकी आणि कशी करावी ते, कारण हा दिवस आमच्या आयुष्यात परत पुन्हा कधीच येणार नाही आणि हा एक अविस्मरणीय दिवस राहील. ह्या दिवसाची आम्ही गेल्या 8 वर्षापासून वाट बघत होतो आणि हा दिवस आज सकाळी उजेडला होता. तर हा माझ्या डिलेवरीच्या दिवसाचा व्लॉग आहे आणि ज्या गोष्टीसाठी 8 वर्षापासून आम्ही वाट बघत होतो, त्याच्यासाठी एवढी धडपड केली, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, ती गोष्ट होणार आहे म्हटल्यावर खूप आनंद म्हणजे खूप जास्त होता आणि थोडीशी भीती पण होती. पण मला माहिती होतं की स्वामी सगळं व्यवस्थितच करतील असं. तर झालं असं की आम्ही 9व्या महिन्याच्या सोनोग्राफीला हॉस्पिटलला गेलो आणि सोनोग्राफी वगैरे झाली आणि डॉक्टरांनी आम्हाला एकच प्रश्न विचारला की तुम्हाला डिलेवरी माझ्याकडे करायची आहे की दुसरीकडे कुठे करायची आहे. तर आमचं एकच उत्तर होतं की तुमच्याकडेच करायचे आहे. तर डॉक्टर बोलले की आपण प्लॅनिंगने करू, कारण मला थोडासा बी पीचा त्रास होत होता आणि मला रात्रीचा खूप असा जीव घाबरत होता माझा. मला चालताना थोडं जरी चालले तरी धाप लागत होती असं. तर मी डॉक्टरांना सांगितलं आणि मला रात्री मोमेंटच जाणवत नव्हत्या बाळाच्या. तर मग मी तसं डॉक्टरांना सांगितलं. तर डॉक्टर बोलले की आपलं बाळ जे आहे ते आज पण रेडी आहे, हेल्दी आहे आणि सोनोग्राफीमध्ये सगळं छान आलेलं आहे, तर आपण आजही डिलेवरी करू शकतो असं. तर यांनी ती गोष्ट ऐकली आणि ती एकच गोष्ट त्यांनी डॉक्टरांनी एवढं सगळं सांगितलं त्यातून उचलून घेतली की आपण आजही डिलेवरी करू शकतो आणि बाळ छान आहे. तर वाट बघायची आहे का तुम्हाला की काय करायचं आहे, तुमचं डिसिजन सांगा, किंवा माझ्या मताने आपण 15 दिवस थांबू आणि संक्रांत झाल्यानंतर आपण प्लॅनिंग करून सिझरिंग करून घेऊ असं. तर पण सरांना ऐकायचंच नव्हतं. डॉक्टर बोलले की ठीक आहे, तुम्ही मला थोड्या वेळाने तुमचा काय निर्णय असेल तर सांगा. तर बाहेर आलो आणि मम्मी पप्पा आम्ही 4 जण बसलो आणि विचार करायला लागलो. मम्मी म्हणत होती की आपण 15 दिवस थांबूयात कारण आत्ताशीच 9वा महिना लागलेला आहे. पप्पांचं म्हणणं होतं की आम्ही काहीच सांगणार नाही, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, कारण आतापर्यंत आपण कसे आलो आहेत हे सगळं आपल्याला माहिती आहे, त्यामुळे तुमचं जी इच्छा असेल ती आपण करू. तर सरांचं म्हणणं होतं की नाही, मला उद्याच करायचं आहे. तर त्यांनी काही कोणाचं ऐकलं नाही आणि मग आम्ही उद्या डिसिजन घेतला की करायचं असं. डॉक्टरांना विचारलं आणि लगेच ब्लड रिपोर्ट वगैरे जे आहे ते काढून घेतले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उद्या सीझर करायचं आहे असं आम्ही आदल्या दिवशी कोणालाच सांगितलं नाही, कारण मला नुकताच 9वा महिना लागला होता. मग काही जे आपल्या आजूबाजूचे लोक असतात किंवा कोणीही असेल फॅमिली रिलेटिव्समध्ये की एवढ्या लवकर नका करू असं तसं, त्यांना काय कळतं ह्या त्या गोष्टी. म्हटलं एकदाच झाल्यानंतर आपण सगळ्यांना सांगूया की असा असा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे करून टाकलं. तर मला रात्रभर झोप आली नाही, कारण सोनोग्राफीमध्ये बाळाचं वजन 2.5 किलो होतं. माझ्या आधीपासून इच्छा होती की बाळ हेल्दी पाहिजे, छान वजन पाहिजे असं तसं. तर मी रात्रभर खूप टेन्शन घेत होती, माझा बी पी वाढत होता आणि असं झालं होतं की कधी सकाळ होते आणि कधी मी हॉस्पिटलला एकदाच जाते. म्हणजे ती रात्र आमच्यासाठी तुम्ही विचारही करणार नाही. मी 1 सेकंदही झोपलेली नव्हती, पूर्ण रात्र जागीच होती. तर माझी मम्मी म्हणत होती की आपण जर 15 दिवस वाट बघितली असती तर तू 15 दिवस झोपलीच नसती, त्यामुळे बरं झालं आपण करून घेतलं. आणि हे ज्या हॉस्पिटलच्या ज्या मोमेंट आहे त्या मी तुमच्यापर्यंत पोचवते आहे. माझ्या भावाचा फ्रेंड होता, त्याने हे व्हिडिओज बनवले होते आणि त्याने खूप छान व्हिडिओज बनवले होते. अक्षरशः डिलेवरी झाल्यानंतर हा व्हिडिओ हजारो लोकांच्या स्टेटसला होता, सरांच्याही आणि माझ्याही. सगळ्या रिलेटिव्सला, सगळ्या फ्रेंड सर्कलला खूप आनंद झाला होता आणि सर पण खूप 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 जास्त आनंदी होते, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. त्यांना माहीत झालं की मुलगी झाली असं, तर ते खूप आनंदात सगळ्यांना फोन करत होते आणि माझ्याजवळ आल्यानंतर अक्षरशः खूप रडत होते की बाळ खूप छान आहे असं तसं, आपल्याला पाहिजे होतं ते पूर्ण झालं, आपलं स्वप्न पूर्ण झालं. त्यांना खूप रडायला येत होतं आणि त्यानंतर ते खूप हॅप्पी होते. त्यांना मी सांगितलेलं की बाळ घ्यायला तुम्ही जाणार तर त्याच्या कानात मंत्र म्हणायचा. तर त्यांना सुचतही नव्हतं की काय म्हणावं. त्यांनी खूप सारं पाठ केलेलं होतं देवाचं, पण त्यांनी तिथे काय, ते बोलले की मी फक्त देवाचं नाव घेतलं, मला
कसं तरी होत होतं, मला समजत नव्हतं की बाळ एवढं छान होतं असं. आणि त्याच्यानंतर बाळ बाहेर आलं, सगळेजण बाळाला भेटले, सगळ्यांनी फोटोज वगैरे पण काढले. त्यानंतर मी आल्यानंतर सरांनी मला भेटले आणि मला सांगितलं की मुलगी झाली आहे, 3 किलोचं बाळ आहे. तेव्हा मला एवढं भारी वाटलं की मी रात्रभरापासून टेन्शन घेत होती की मला बाळ हेल्दी पाहिजे, छान पाहिजे. तर मी देवाला एकच म्हणत होते की बाळ छान असू दे, हेल्दी असू दे, काहीही असू दे. आणि मी जानेवारी महिन्यामध्ये आजी वारल्यानंतरच देवाजवळ खूप रडली होती की माझ्या पोटी मुलगी जन्माला येऊ दे, असं म्हणून की माझी आजी परत येईल असं तरी मला वाटेल. तर त्या जानेवारीमध्ये मागितलेलं मी माझ्या स्वामींकडून ह्या जानेवारीपर्यंत माझ्या स्वामींनी माझं स्वप्न पूर्ण केलं आणि माझ्या पोटी एवढी गोंडस मुलगी जन्माला आली. खूप माझ्याकडे शब्द नाही आहेत त्यासाठी बोलायला, पण आम्ही खूप 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 आनंदी आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच हा दिवस आमच्या आयुष्यात आलेला आहे. एक नंबर बता दे. अचानक सगळं काही घडलं, त्यामुळे आम्ही बाळाची काही शॉपिंग वगैरे केली नव्हती. तर थोड्या वेळाने सर आणि बंटी जे आहे ते बाहेर गेले आणि त्यांनी बाळासाठी जे आहे ते सगळं घेऊन आले, ब्लँकेट वगैरे, कारण थंडीचे दिवस होते त्यामुळे. आणि इकडे सगळं बाळाला गुंडाळल्यानंतर मस्त पप्पा खेळत होते माझ्या शेजारी बसून आणि मला सांगत होते की नाक कसं आहे, डोळे कसे, कान कसे आहेत, माझ्यासारखे आहेत की तुझ्यासारखे आहेत. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी माझं सगळं दुःख जे आहे ते विसरून गेली होती. आणि मला सगळ्या गोष्टी की एवढ्या 8 वर्षापर्यंत आपण ज्या गोष्टीची वाट बघितली होती ती गोष्ट माझ्या नवऱ्याच्या हातात आहे आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे. एवढा प्रवास आमचा कठीण होता तो पूर्ण झालेला आहे. ते बघून मला खूप आनंद होत होता आणि खूप छान वाटत होतं.